कधी होतो महाराज, काल्याचं त्या ठिकाणी असणारं श्रवण केल्यानंतर जो पूर्ण असणारा परमात्मा आहे. अनेक अवतार झालेले अंश अंशांशी आवेश कला पूर्ण आणि परिपूर्णतम देवाचे अनंत अवतार आहेत. भागवत कथेमध्ये 21 अवतार सांगितले, साधू संतांनी 10 अवतार सांगितले. परंतु तसं पाहिलं तर परमात्मा अवताराच्या राशी आहे. अवताराची राशी तो हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्म सहित करी. पण 2 अवतार असे आहेत ते पूर्ण आणि परिपूर्णतम आहे. पूर्ण अवतार राम आहे आणि परिपूर्णतम अवतार श्रीकृष्ण परमात्मा. अशा परिपूर्णतम अवतार जो श्रीकृष्ण परमात्मेना त्याच्या चरित्राने, त्याच्या लीलेने, त्याच्या गुणाने, त्याच्या चरित्राच्या, त्याच्या गुणाचा, त्याच्या लीलेचा उच्चारण केलं, श्रवण केल्यानंतर त्या ठिकाणी मनुष्य जन्म पूर्ण होत असतो. कुठलंही कार्य श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार केला, लीलेचं ते श्रवण केलं तर त्या कार्याला पूर्णता येत असते. म्हणून त्या ठिकाणी काला असतो. काल्याने पूर्णता होत असते, कारण श्रीकृष्णाचा अवतार हा परिपूर्णतम अवतार आहे. त्या अवतारामध्ये सगळ्यांना त्यांनी सुख दिलेलं आहे. गोपाळांना सुख दिलं, गवळ्यांना सुख दिलं, गवळणीला त्या ठिकाणी सुख दिलंय. महाराज इथे गोपाळ त्या ठिकाणी कोण होते महाराज? हे ऋषी मुनी साधू संत गोपाळ झालेले होते. इथे त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही गवळणी होत्या त्या वेदातल्या श्रुती होत्या. त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती नव्हे ते मद प्राप्ती, असं भागवतामध्ये सांगितलेलं आहे. ज्या गवळणी गोकुळामध्ये आलेल्या होत्या ना महाराज, असं वर्णन केलेलं आहे की 1,00,000 गवळणी गोकुळामध्ये होत्या. तर वेदामध्ये ज्या श्रुती आहेत ते 1,00,000 श्रुती येतात. गोकुळामध्ये गवळणी देखील 1,00,000 गवळणीची संख्या होती. आणि त्यामध्ये काही गवळणी सासवा होत्या, काही गवळणी सून होऊन आल्या होत्या आणि काही गवळणी लेकी होऊन आल्या होत्या. त्या श्रुती होत्या. ज्या श्रुती ज्ञानपर आहेत ना त्या सासवा झाल्या, कारण ज्ञान स्वतंत्र आहे, सासू स्वतंत्र आहे. ज्या श्रुती उपासनापर आहेत त्या लेकी झाल्या, कारण लेक काही स्वतंत्र काही परतंत्र असते. आणि ज्या श्रुती कर्मपर आहेत ना त्या सुना झाल्या, सून पूर्ण परतंत्र असते, पूर्ण परतंत्र. आणि म्हणून 16,000 ज्या श्रुती होत्या त्या ठिकाणी असणाऱ्या सासवा झालेल्या. सासू पूर्ण स्वतंत्र असते. जो ज्ञानवान असतो ना तो पूर्ण स्वतंत्र असतो, कारण ज्ञानवानाला पाप पुण्याच्या पलीकडे तो गेलेला असतो, सुख दुःखाच्या पलीकडे तो गेलेला असतो, द्वंद्वाच्या पलीकडे, माना अपमानाच्या पलीकडे गेलेला आहे. ज्याला मान आणि अपमान समान झालेला आहे, ज्याला सुख आणि दुःख समान झालेला आहे, ज्याच्या जीवनामध्ये जय पराजय, हर्ष आणि शोक दोन्ही नाही, समशत्रूच मित्रेच तथा माना अपमानयो शीतोष समसंग विवर्जिताः पार्था जयाची ठाई. ज्ञानांचं वर्णन केलं महाराज. वैषम्याची वार्ता नाही, रिपुमित्रा दोई सरिसा पाडू, त्याचं नाव ज्ञानी. ज्ञानाच्या ठिकाणी वैषम्यच नाही महाराज कोणतंच. तर ते ज्ञानांचं जीवन स्वतंत्र आहे. ज्ञानी काही करू शकतो. कधी ज्ञानी पुण्यही करील आणि कधी पापही करील, पण त्याला पाप पुण्याच्या पलीकडे जे जीवन गेलेले ना, तुका म्हणे आम्ही जादू अग्नी रूप आणि लागो निधी पाप पुण्य अंगा, त्याचं नाव ज्ञानी आहे. त्याचं नाव महात्मा. जगद्गुरु तुकोबराय महात्मा ज्ञानी झाल्याच्या अवस्थेतले हे अभंग आहेत. आता आम्हाला पापही नाही, अग्नीला विटाळ नसतो, अग्निपुढे विटाळ नाही, तसं आम्ही अग्निस्वरूप झाल्यामुळे आम्ही आता त्या ठिकाणी आमच्या पशी विटाळ आणि सोहाळे दोन्ही त्या ठिकाणी संपलेले आहेत. ज्ञानांचं जीवन स्वतंत्र आहे. म्हणून त्या ज्ञानपर ज्या काही श्रुती आहेत ना त्या सासू होऊन आल्या, सासू स्वतंत्र वागते. कर्मपर श्रुती सून होऊन आलेली, आणि त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या उपासनापर आहेत ना त्या लेख होऊन आलेल्या आहेत. कोणी सुना कोणी लेकी,
टाळी वाजवा एकदा भजनी मंडळात मृदंगाचार्य करता येतात जोरात वाजवा वा. त्या गवळणी कोणी सुना होत्या, कोणी लेकी होत्या, कोणी स्वतंत्र सासू होत्या. सासू म्हटलं की पूर्ण स्वतंत्र आहे तिला, ती मनाने स्वतंत्रपणा वागू शकते. आमचे त्या ठिकाणी असणारे गुरुजी दृष्टांत सांगायचे, सासू म्हटलं की स्वतंत्र, स्वतंत्रता. एक बाई त्या ठिकाणी असणार आहे, दुसऱ्या बाईच्या घरी ताक मागण्याकरता गेली. म्हणले ताक आहे का, पण तिची सासू नव्हती घरी, सून होती. तिने सांगितलं आत्या तुम्ही आलात म्हणे पण ताकच नाही, ताक झालं नाही. बरं ठीक. ती निघली माघारी. माघारी निघल्यानंतर ह्या सुनाची सासू आली तिकडून, म्हणजे हिची मैत्रीण, हिची मैत्रीण होती ती. मी का ग गंगू कुठे गेलते? अगं रंगे तुझंच घर जाळायला गेलते मग. कारण मैत्रीण असल्यामुळे ते काय नीट बोलणार आहेत का एकमेकी? अगं नीट बोल काय, घर जाळायला म्हणजे? अगं गेले होते कधी नव्हत ताक मागायला तांब्याभर. लय मासाळीत म्हणे तुझ्याकडे गाई गेली, ताक मागायला गेले. मग तुझी सून म्हणली ताक नाही. कधी नवत गेले असं माघार पाठीलं म्हणे. सून तुला ताक नाही म्हणली? शहाणी कुठली? आता काय काय म्हणली असं कीर्तनात म्हणू का मी? आणि तुला ती म्हणली का ताक नाही? हा लय शहाणी झाली का ती? चल माग. हिला वाटलं देते ताक. ही नमस्कार असे मी ती ही पुढं ती माग बडबड करीत करीत गेली. सून पुढं होती. का ग तू ताक नाही म्हणली हिला? हो ते ताक नाही ना, ताकच झालं नाही म्हणून नाही म्हणली. ताक झालं नाही म्हणून तू नाही म्हणली का? तू नाही म्हणणारी कोण आहेस? नाही म्हणणारी कोण आहे? गेली अशी उभा राहिली टेकी मध्ये दारात. म्हणली रंगू ताक नाही म्हणायचा अधिकार मलाच आहे, हाई म्हणायचा मलाच आहे, ताकच नाही, जाय आता माघारी. ती म्हणली ताकच नाही म्हणायचं होतं तर इकडं घरी कशाला आणलं? तू इसून काही इंग्रजीत बोलली होती का मला? ती म्हणी पण तिला काय अधिकार आहे ताक नाही म्हणायचा? जरी नसलं ना तरी नाही म्हणायचा अधिकार मला आहे. आहे म्हणायचा अधिकार आहे मला आहे. तिचं नाव सासू आहे महाराज. विठ्ठल पूर्ण परतंत्र असते, काही परतंत्र काही स्वतंत्र असते. तिचं नाव लेक आहे. लेक त्या ठिकाणी सासरला नांदायला गेली. दिवाळीच्या सणाला त्या ठिकाणी पाठीमागे आलेली आहे. आणि तिला तिच्या मैत्रिणी असणाऱ्या सखीला बेबीला भेटायला जायचे. दोघीचे लग्न झालेले, दोघी आल्या माहेर. तेव्हा तिला जायचंय तेव्हा ती घरातून निघली. तिच्या आईला म्हणजे आई मी चालले ग बेबी कर. मग आई जाय म्हटली तरी निघते, नाही म्हटलं तरी निघते. फक्त म्हणते मी चालले म्हणून निघणं संगच. आई नको म्हटलं तरी जाते आणि जा म्हटले तरी जाते. फक्त आईला विचारते. नुसतं चालले म्हणून. तिचं नाव लेक आहे. ती काही स्वतंत्र असते काही परतंत्र असते. तसं उपासनापर ज्या काही गवळणी होत्या त्या लेकी म्हणून आल्या होत्या. आणि काही कर्मपर ज्या श्रुती होत्या वेदातल्या ते पूर्ण परतंत्र असतात. त्या सुन होऊन आलेल्या. सून पूर्ण परतंत्र आहे. मी तुम्हाला सांगितलं. दोघी सासू सुना नवीन लग्न झालेलं आहे. त्या सुनाचं दोघी सासू सुना शेतामध्ये चालल्या. जात असताना दोघी बरोबर चाललेल्या येतात. त्या शेताच्या रस्त्यावरच त्याच्या बाईचं घर आहे. दोघी त्या बाईनं पाहिलं दोघी चालल्यात ना. तेव्हा ती दारात आली. बाई म्हणली आता तर बाई गंगू आता तर दोघी बरोबर चालल्यात. तू सून तू तर लगे सून तर लय बरोबर चालली. हे सासूचा अहंकार जागा झाला. ती म्हणली हा बराबरी करतील ती आता बराबरी करायला आली ना. आता सुनाला दुसऱ्या दिवशी वाटलं बरोबर चाललेलं आवडत नाही आपल्या सासूला. आणि म्हणून सून दुसऱ्या दिवशी शेतात जाताना थोडी मागं चलू लागली 4 पावलं. परत तीच बाई रस्त्यात उभा राहिली. म्हणली अगं गंगू आज तर सुनलंच माग माग चालली. हा मला पुढे घालती ना ती माग. सुनाला वाटलं माग राहिलेलं आवडत नाही आपल्या सासूला. तिसऱ्या दिवशी सून पुढे चालायला लागली 4 पावलं. तेव्हा तीच बाई, अशा बाई असतात आपल्या वडी काळ्यात कोणीच नाही. माशेगावचे सांगतो. तर तीच बाई पुन्हा म्हणू लागली गंगू आज तर सून तर लई पुढे गेली. हा पुढे गेली मागून आली शहाणी झाली ना ती. पुढे नाही जायचं तर कसं आहे माग टाकलं मला. आता तीच कशाला बी पुढं. आता सून म्हणली चलूच कस परतंत्र.
पूर्वीच्या काळातला दृष्टांत. आता सुना झाल्या सासवा, सासवा झाल्या सुना. बरं विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून त्या गोकुळामध्ये त्या काळामध्ये पूर्वीच्या काळामध्ये जी गवळण होती ती पूर्ण परतंत्र होते महाराज. ती सून म्हणून नांदायला आलेली होती. आणि सून म्हणून नांदायला आल्यानंतर त्या ठिकाणी ती कामधंदा घरचा सगळा करायची, पतीसाठी सगळ्यांचा कामधंदा करायची. सासूचं बोलणे खायचे, सासऱ्याचं सगळं करायचे, नंदा भावजाईचं सर्व करायची, पतीसाठी अशा पद्धतीने असणार ती त्या ठिकाणी राहायची. पण तिचं चित्त सगळं ती परमार्थिक असल्यामुळे तिचं चित्त पूर्ण श्रीकृष्ण परमात्म्याजवळ तिचं चित्त वेधून घेतलेलं होतं. राहीची प्रपंचामध्ये, गोकुळातल्या गवळणी राहायच्या प्रपंचामध्ये चित्त मात्र देवाकडे होत. शरीराने संसार आहे, पण चित्ताने गोकुळातल्या गवळणीचा परमार्थ आहे. आणि परमार्थ खर तर चित्तावरच अवलंबून आहे, शरीरावर काही अवलंबून नाही. कधी कधी एखाद्याचं शरीर पंढरपूरला गेलेलं असतं पण चित्त घरी असतं. कधी कधी काही माणसं त्रिवेणी संगमाला जातात परंतु चित्त घरी असतं. ज्ञानोबा म्हणतात, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी आणि चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. परमार्थात चित्ताची गरज आहे. तुकोबराय म्हणतात, जर चित्त नसेल आणि कीर्तनात येऊन बसला असेल तर काही कीर्तन कळणार नाही, सगळं डोक्यावरून जाईल. जवळी नाही चित्त काय मांडी येले प्रेत. एका ठिकाणी कीर्तन करत असताना सगळे माणसं टाळी वाजायचे, श्रवण करायचे, पण एक माता पाठीमागे बसलेली होती. ती अचानक वर हात करायची, खाली हात करायची. कीर्तन झाल्यानंतर विचारलं, अक्का सगळे टाळी वाजायचे विठ्ठल विठ्ठल भजन झाल्यानंतर तुम्ही वर हात खाली हात काय करीत? काय झालं महाराज? घर लावलं, कडी लावली, सगळे आम्ही त्या कीर्तनाला आलो, कुलूप लावलं, पण त्या कुलपाला जरा ओढून पाहिलं नव्हतं. आणि कीर्तनात बसल्यावर ध्यान येऊ लागलं, सहज वर हात जाऊ लागला. चित्त कुलपाकडे आणि शरीर कुठे? कीर्तनामध्ये. उपयोग नाही. परमार्थ हा चित्ताचा आहे महाराज. झाले एक चित्त तरी बहुत, एक चित्त झालं तर बहुत आहे महाराज. त्या गवळणीचं सगळं चित्त देवाकडे लागलेलं होतं. चिंतने चिंतने तद्रुपता, अशा पद्धतीने असणाऱ्या त्या गवळणी चिंतनाने तद्रुप, परमात्म्याशी तद्रुप झालेल्या. कशी वाजली चित्त सगळं असणार परमात्म्याकडे त्या गवळणी. आणि त्या गवळणी म्हणायच्या, काना अरे आम्ही घरी भांड धुन त्या ठिकाणी असणारे काम करत होतो, पण तुझी मुरली वाजली ना तर माझं चित्त विवळ झालं, व्याकुळ झाले, आणि मी घरधंदा सोडून त्या ठिकाणी मी वृंदावनाला आले. काना कैसी वाजवली मुरली, सुरतान मी विसरले ते भान, घर सोडून धरले रान मी वृंदावनी आले.
अरे सावळ्या, तू वृंदावनामध्ये गायी चारण्याकरता गेला, पण तिथं त्या ठिकाणी गेल्यानंतर सुंदर प्रकारची तू बासरी वाजवली ना, तर तुझ्या मुरलीचा, तुझ्या वेणूचा नाद माझ्या कानावरती पडल्यानंतर मी घरधंदा विसरले आणि थेट वृंदावनाला आले. महाराज, अशा सुंदर प्रकारची मुरली जर वाजवली त्या वृंदावनामध्ये, त्या गवळणीच्या कानावर पडल्यानंतर त्या विसरून जायच्या ते भान. एक गवळण त्या टायमाला सुंदर प्रकारचा असणार. कैऱ्या फोडलेल्या आता लोणचं करण्यासाठी त्या ठिकाणी कैऱ्या फोडल्या, त्याच्यात सगळा काय असेल तो मसाला भरला. एका भरणीमध्ये सासूने तिनं एका भरणीमध्ये भरलेला आहे. आणि ती त्या गवळणीला एक हरणी नावाची मुलगी होती. भरणी कैऱ्याने भरली. सासू म्हणली, अगं काय कर, आता ही भरणी आहे ना, ही शिंक्यावर ठेव. आणि जरा हरणी रडायला लागली, हिला कडेवर घेऊन थोडं बाहेर जाय. तेवढ्या वेळामध्ये वृंदावनात श्रीकृष्ण परमात्म्याची मुरली त्या गवळणीच्या कानावर आल्याबरोबर तिचे देवभान ती विसरून गेली. तिचं सगळं चित्त परमात्म्याकडे, देवाकडे, कृष्णाकडे लागल्याबरोबर तिनं काय केलेलं आहे महाराज, ती हरणी नावाची पोरगी उचलली. भरणी शिंक्यावर ठेवण्याच्या ऐवजी हरणी नावाची पोरगी उचलली, शिंक्यावर ठेवली. आणि ती काही जी कैऱ्याची भरणी होती ती कमराला घेतली, अशी कडेला घेतली, ती बाहेर गेली. आणि मुरलीचा नाद तिच्या कानावर येत होता. इकडं शिंक्यावर ठेवलेली हरणी लागली रडायला. त्या ठिकाणी ती रडायला लागल्यानंतर सासूने पाहिलं, बाई बाई बाई, हिनं तर सगळं उलटच केलंय. तिला हरणीला शिंक्यावर ठेवलं, भरणी कुठे? भरणी पाहती तर तिच्या कमराला. सासू म्हणली, ए पागल, अगं तुला काय काय येडं बिडं लागलं का काय? आणि सासू बोलल्यानंतर तिची वृत्ती पुन्हा माघारी फिरली, प्रपंचाकडे फिरली. तेव्हा तिनं पाहिलंय सासू रागवलेली. ती म्हणे, काय झालं त्या? काय झालं म्हणजे? हरणी कुठे? ही काही नाही. आणि नीट बघ बरं. नीट पाहिलं तर तिथं भरणी होती. आणि ती म्हणली, बाई इथं भरणी, मग हरणी कुठे? अगं हरणी शिंक्यावर ठेवलीस. आणि ती हरणी तिथं रडायला लागलेली. येऊन पाहिजे तर असा त्या गवळणीचा व्यवहाराचा अवमेळ होऊ लागला. त्याचं कारण आहे, का अवमेळ होऊ लागला? चित्त देवाकडे लागलं होतं. आणि खऱ्या वारकऱ्याचा, खऱ्या संतांचा, खऱ्या साधूचा व्यवहाराचा अवमेळच होत असतो. ज्याचा अवमेळ झाला समजून घ्यायचं, आता यायचं चित्त देवाकडे लागलेलं आहे. कारण त्यांचा विषय पूर्ण नारायण झालेला असतो. नारायण विषय झालेले असल्यामुळे त्यांना जन धन त्या ठिकाणी नोये नोये माता पिता देखील त्यांना आवडत नाही. कारण असं भक्तांचं लक्ष नाही. खऱ्या सगळ्यात श्रेष्ठ भक्त कोण आहे तर वर्णन केलेलं आहे त्या गवळणी. आता महाराज, यथा व्रज गोपिकाना, काय गवळणीचं प्रेम. खरी भक्ती गोपिकाची, कारण त्यांचं चित्त सगळं देवापाशी गुंतलेलं होतं. आणि म्हणून त्या देवाला भांडू लागल्या, देवा आहारे सावळिया कैसी वाजविली मुरली. श्यामा, कशी तू मुरली वाजवलेली आहे. कारण तुझ्या मुरलीचा सुरतान मी विसरले देहभान.
घर सोडून धरले रानने वृंदावनी आले. ही मुरली तुझी कानावर पडल्याबरोबर मी देह भान विसरून गेले. भक्ताईसे जाना जे देवदास गेले अशा पास निवारोनी. कारण भक्तांचा देह उदास झालेला असतो. कारण का, ती जी श्रीकृष्ण परमात्म्याची भक्तिरूपी मुरली आहे ना, ती त्यांच्या हृदयामध्ये संचारलेली असते. आणि ही मुरली हृदयामध्ये, कानामध्ये, चित्तामध्ये संचारल्यामुळे ते उदास झालेले असते ते हवं. आणि अशा पास त्यांची निघून गेली असती. त्या पद्धतीने गवळणीची अवस्था झाली होती. तुझ्या मुरलीचा सूर तान अशा पद्धतीचा आहे. मी घर सोडून रान धरलं. गवळणीच्या कानावरती ती मुरली पडल्याबरोबर त्या गवळणीला वृंदावनामध्ये कृष्णाला भेटायला जाऊ वाटायचं. परंतु त्या गवळणी सुना होत्या, परतंत्र होत्या, सासूच्या ताब्यामध्ये होत्या. महाराज त्या असणाऱ्या घरादाराच्या ताब्यामध्ये होत्या. त्यांना जाता येत नव्हतं स्वतंत्रपणे. तेव्हा सुंदर प्रकारचं वर्णन केलेलं आहे एकनाथ महाराजांनी. भरीला ओलांडून रिता करी घट, मी स गोविंदाचे चट, चाले झडझडा उसंतुनी वाट, पाये पळातोनी उभा तो चिनितो. पाण्याने जरी घट भरलेला असला तर ती गवळण चालता चालता हटून ते घटाला धक्का लावायची, त्या घागरीला धक्का लावायची आणि ते पाणी सांडून द्यायची. आणि पाणी सांडल्यानंतर महाराज तो घट रिकामा झाल्यानंतर ती गवळण सासूला म्हणायची, आत्या पाणीच नाही राहिलं. बसा बसा झाला 12 लाख पैसे आता त्या ठिकाणी असणाऱ्या या घाटामध्ये पाणीच नाही राहिलं. सासू म्हणजे थोबड घेऊन सांगतीस काय, पाणी नाही राहिलं, जाय यमुनेच्या डोहावून घट भरून घेऊन ये. हिला तेवढंच पाहिजे असायचं, निमित्त पाहिजे होतं. वृंदावनाला, यमुनेला श्रीकृष्ण परमात्म्याला भेटायला जायचं होतं, पण निमित्त पाहिजे. कारण ती सून होती, तसं जाता येत नव्हतं. म्हणून घटाचं निमित्त, पाण्याचं निमित्त करायचं. आणि मग तो रिकामा झालेला घट घ्यायचा आणि चालताना रस्त्याने काय त्या सोयीनं चालायच्या का महाराज. त्यांची वृत्ती देवापाशी लागल्यामुळे नाथ महाराजांनी वर्णन केलं, चाले झड झडा संतुनी वाट, धडा 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 चालायचं. जस काय मोठं टिपर चाललंय वाळूच. काही बघत नव्हत्या. त्याचं कारण लवकरात लवकर श्रीकृष्ण परमात्म्याला भेटायला जायचं होतं त्यांना. त्यांची वृत्ती देवापाशी त्या ठिकाणी लागलेली. चाले धड धडा संतुनी वाट, पाहे पळातोनी उभा तो चिन्नितो. असा परमात्म्याने त्या गवळणीला वेधून, त्या गवळणीचं चित्त त्या ठिकाणी वेधून घेतलेलं होतं महाराज. सुंदर प्रकारचं वर्णन आलेलं. एक गवळण म्हणाली, कृष्णा अरे सकाळी सकाळी तू अशी मुरली वाजवली, तू असा वेणू वाजवला तर मी दंत धवन करत होते. पूर्वीच्या काळात ब्रश नव्हता बरं का महाराज. ब्रश जर असतं तर मग ती म्हणली असती मी ब्रश करत होते, फेस आला होता. तर ते ब्रश नवीन ब्रश निघला होता ना, असा फेस याला तो. तेव्हा आळंदीला एक मुलगा पळतच आला, म्हणला महाराज महाराज चला ना, आपल्या त्या गोप्याच्या तोंडाला लय फेस आलाय म्हणे. ते म्हणे अरे फेस नाही, तो ब्रश करायला लागला. पूर्वीच्या काळामध्ये हे ब्रश नव्हते, दंत मंजन राहायचं आणि बोटाने ते दात घासायचे. ती गवळण म्हणू लागली, सकाळी उठले मी आणि सुंदर प्रकारचं दंत धवन करत होते, दात घासत होते कृष्णा. तेवढ्या वेळामध्ये तुझी मुरली कानावर पडल्याबरोबर मुखामध्ये बोट राहिलं तसंच, तशीच आले बघ. दंत धावनाचा मुखा माझे हात, हे बघा असाच हात घेऊन आले. इथं आल्यावर कळलं की मी दात घासत होते. वाद्य वाजती नायक करी श्रवण श्रीकृष्ण स्वामी तुकयाचा. एक गवळण तर म्हणली, कृष्णा मी धुन धुण्याकरता आले मुनीच्या डोहावर, पण वृंदावनामध्ये अशी सुंदर प्रकारची तू मुरली वाजवली ना, तर हे सगळे चिरे चोळी हे सगळं धुन मी तसंच विसरून गेले आणि ते वाहून गेलं सगळं, आणि तसंच मी तुझ्या दर्शनाला आले. आता सासू मला काय म्हणे, सासू मला भांडण बोलत, पण कृष्णा तुझ्या दर्शनापुढे, तुझ्या सुखापुढे मला बाकीचं काही दुःख वाटत नाही. काही का नाही, चिरे चोळी त्या दुता विसरती, तुझ्याकडे माझं लक्ष लागलेलं आहे. अशाच पद्धतीने एक सून नावाची गवळण नाथ महाराजांनी वर्णन केलंय. दुडीवरी दुडी गवळणी साते निघाली. साते म्हणजे बाजाराला. तुम्ही कधी गोकुळाला, वृंदावनाला, मथुरेला गेलात का महाराज? गोकुळ आणि मथुरेचं अंतर आहे 18 किलोमीटरचं. आणि मध्ये यमुना नदी आहे. त्या यमुना नदी ओलांडून मथुरेला, त्या ठिकाणी बाजाराला जायचं. त्या गवळणी राहत होत्या गोकुळाला आणि त्यांचा बाजार होता मथुरेला. एक गवळण
सासूने सांगितलं जा लवकर, बाजार भरलेला आहे मथुरेचा, दही दूध तूप लोणी हे घेऊन त्या ठिकाणी काय करतात जा. त्या गवळणीनं काय घेतलेलं आहे, माठ घेतले महाराज. किती माठ घेतले, दुडीवरी दुडी गवळणी साते निघाले. एका माठामध्ये दूध आहे, एका माठामध्ये दही आहे, एका माठामध्ये लोणी आहे, एकामध्ये तूप आहे. असे 4-5 माठ डोक्यावरती घेऊन ती गवळण त्या ठिकाणी मथुरेच्या रस्त्याने निघालेली चालली ती दही दूध विकण्याकरता. पण जाता जाता वृंदावन लागतंय मध्ये. मथुरेला जाता जाता गोकुळहून निघल्यानंतर वृंदावनामध्ये श्रीकृष्ण परमात्मा गायी सांभाळत होता, गायी राखत होता. आणि वेणू वाजत असताना, गायी राखत असताना त्या गवळणीच्या कानावर त्याचा वेणू पडला आणि तिनं डोळ्याने श्रीकृष्ण परमात्मा पाहिला महाराज. बैसला डोळा आहे का, तोच डोळ्याने पाहिल्यानंतर मुखाने त्या ठिकाणी असणाऱ्या कृष्णाचं भजन करत करत ती मथुरेला दैदूध विकण्याकरता गेली. तिची वृत्ती आता परमात्मा स्वरूप, देव स्वरूप, कृष्ण स्वरूप झाली होती. तिथं गेल्यानंतर मथुरेच्या बाजारामध्ये त्या गल्लीनं असणारा ती दैदूध विकण्याकरता चालली. तिला म्हणायचं होतं, काय म्हणायचं होतं, तिनं काही काय आणलं होतं, दही घ्या, तूप घ्या, लोणी घ्या असं म्हणायचं ऐवजी ती काय म्हणू लागली महाराज, गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या गे, तव तव हसती मथुरेच्या गे. मथुरेच्या बाजारामध्ये ती फिरत असताना ती दही तूप लोणी घ्या असं म्हणत नव्हती. काय म्हणू लागलेली, कोणी गोविंद घ्या, कोणी दामोदर घ्या, कोणी माधव घ्या. मथुरेच्या बाया हसू लागल्या, म्हणे गोकुळातल्या बाया येण्याच्या. आता मथुरेच्या गोकुळातल्या गवळणीचं काय किंमत करणार आहे. त्या हसायला लागल्या, म्हणजे ही काहीतरी घोडी आहे, हिनं दही दूध तूप लोणी विकण्याकरता आणलं, ही गोविंद घ्या दामोदर घ्या म्हणायला. तेव्हा त्या मस्करी करण्याकरता मथुरेतल्या बाया मिळून आल्या. चला म्हणे हिची जरा थट्टा करू आपण. एक जण म्हणू लागली काही काय आणलं, तरी ती देहावर आलेली नव्हती. ती म्हणू लागली गोविंद आणलाय, दामोदर आणलाय, माधव आणलाय. एक गवळण म्हणली मग असं कर, पावशेर गोविंद दे मला, एक म्हणली मला आत्ता दामोदर दे, आणि एक म्हणली किलो भर माधव दे मला. महाराज ती गवळण भक्त असल्यामुळे तिनं त्या गाडगे खाली ठेवले आणि यायला दामोदर गोविंद देण्याकरता त्या दह्यामध्ये माप घातलं. पण देवाला प्रश्न निर्माण झाला, या गवळणीने हिची चेष्टा केली, पण आता जर मी प्रगट नाही झालो तर हिला हसतील, ते हिला येड्या म्हणतील. आणि म्हणून देवाने त्या गाडग्यात रूप धारण केलं. आणि जेव्हा तिनं माप घातलं यांना गोविंद देण्याकरता, तर देव खरोखरच त्या मापात पावशेर गोविंद म्हणून वरती आला. प्रमाणे नाथ महाराज दुडिया माझारी कानोबा झाला भारी, उचंबरे गोरस सांडे बाहेरी. त्या गाडग्यामध्ये देवाने रूप धारण केलं. आणि जेव्हा ते माप वरत काढता असताना दैदूत खाली सांडलं, त्याच्यातून कृष्ण परमात्मा प्रगट झाले. त्या गवळणीला तर दर्शन दिलंच दिलं, पण तिच्या रूपाने जे मस्करी करत होत्या बाकीच्या मथुरेतल्या बाया, त्यांना देखील कृष्णाचं दर्शन झालं. याला म्हणतात त्या ठिकाणी भावानी भक्ती. विठ्ठला अशा पद्धतीनं सगळं त्या ठिकाणी तिथं चमत्कार झाल्यानंतर ती गवळण आता पुन्हा पाठीमागे निघली गोकुळाला येण्याकरता. आणि मथुरेहून निघली, गोकुळ पुढे आहे, मध्ये वृंदावनाचं जंगल लागलेलं आहे. येता येता उशीर झाला, संध्याकाळ झालं. तिची अवस्था अशा पद्धतीनं झाली की तिला सगळीकडे देव दिसू लागला. आणि म्हणून ती आता मधीच उभा राहिली. कारण भरला घनदाट हारी दिसे, जिकडे तिकडे देवच देव दिसू लागलेला आहे. तिला त्या गाडग्यामध्ये देव दिसू लागलेला आहे, पुढच्या व्यक्तीमध्ये देव दिसू लागलेला आहे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, अशी तिची अवस्था झाली. आणि ज्या रस्त्याने जायचंय त्या रस्त्याने कृष्ण स्वरूप तिला दिसू लागले. तेव्हा का पग दारू देखे आणि आता पाऊल तरी कुठे टाकू, कारण सगळीकडेच जर देव भरलेला आहे तर मी पाऊल कुठे टाकू. म्हणून ती गवळण एकाच जागेवर उभा राहिली. येणारे जाणारे लोक म्हणू लागले ही काऊन उभा राहिली असं. प्रत्येक जण आपापल्या बुद्धीप्रमाणे विचार, जाऊ दे म्हणते, ही सून दिसते, हिला काहीतरी माहेराला पळून जायचं वाटतंय. कोणी कोणी त्या ठिकाणी म्हणू लागलेलं आहे ही भोळी दिसायला लागलेली, कोणी म्हणलं हिला बहिर्वसा झाला वाटतंय. अनंत प्रकारचं कोणी तर्क लावू लागले. त्या रस्त्याने तुकाराम महाराज आले आणि तुकाराम महाराजांनी त्या गवळणीला विचारलं, बाई संध्याकाळ होत आलेली आहे,
घनदाट जंगल अरण्याचा रस्ता आहे. पुन्हा आता जाणारे लोक सगळे बाजारावरून संपलेले. बराच वेळ झाला, मी तुला 2 तास 3 तास झाले तू या ठिकाणी उभी आहे. तुला पाहिलेलं आहे मी. तुझ्या डोक्यावर असणारे त्या ठिकाणी गाडगे आहेत. त्याच पद्धतीनं तुझ्याकडे दैदूत विकलेले पैसे येत. तुला चोरा चिंताची भीती वाटत नाही का? तुला डोक्यावरच्या गाडग्याचा भार होत नाही का? तू का बरं त्या ठिकाणी तू आता जात नाही? काय इथं उभा राहिली? तेव्हा तिनं महाराजांच्या तुकाराम महाराजांच्या प्रश्नाला उत्तर दिलं. सेवेला घेतलेल्या गवळणीला अभंगाच्या पहिल्याकडे बराच वेळ तू या ठिकाणी उभा राहिलेली. घरी जा, कारण या जंगलामध्ये व्याघ्र येत, हिंस्र पशु पक्षी येत, चोर आहे. अशी तू जर उभा राहिली एकटी दुकटी तर त्या ठिकाणी तुझ्या जीवाला भीती. तेव्हा ती गवळण तुकाराम महाराजांना म्हणू लागलेली, महाराज आता कैसी जाऊ घरा, मी आता घरी कशी जाऊ? महाराज म्हणजे जशी आली तशी जाऊ. येतानी कशी आली? रिक्षाने आली का काही गाडी नव घरी? ती म्हणजे नाही, पायी पायीच आली. कशी आली? या रस्त्याने आली. मग त्या रस्त्याने जा. तेव्हा ती गवळण म्हणू लागली, त्या रस्ता मला माहितीये पण कशी जाऊ? हरिने माझे हरिने चित्त, माझं जे चित्त आहे, माझं जे मन आहे, ते मन देवाने हरण करून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे मी आता घरी कशी जाऊ? प्रपंचात कशी जाऊ? कारण प्रपंच करण्याकरता आता माझं चित्तच प्रपंचामध्ये राहिलेलं नाही. आता कैसी जाऊ घरानो हे भरा लौकिक. तुकाराम महाराज म्हणतात, महाराज तुम्ही पारखी आहात, तुम्ही ज्ञानी आहात, आणि म्हणूनच ही गोष्ट मी तुम्हाला सांगते. जर दुसऱ्याला सांगितलं तर दुसरे निंदा करतील. अभंगाच्या 3ऱ्या कवेमध्ये
असतो, सोन्याचा पारखी असतो, तसं परमार्थातील त्या ठिकाणी पारखी माणसं असतात. साधू संत हे पारखी येत, त्यांना त्या ठिकाणी ज्ञानवानाला ज्ञानी कळत असतो, महात्म्यांची अवस्था महात्म्याला कळत असते, संतांचा महिमा संतांनाच कळत असतो. कारण संतांचा महिमा, ज्ञानांचा महात्म्यांचा महिमा दुसऱ्याला कळत नाही. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही तेथे. कारण संतांचे गुण संतच जाणू शकतात. म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीने आपले आहेत प्रकाशदासजी महाराज, महान संत आहेत महाराज. त्यांना ओळखण्याकरता संतांचं साधकाचं अंतःकरण असावं लागतं. कारण या जगामध्ये जर थोर कोण असेल तर तो साधू थोर आहे, संत थोर आहे असं म्हणतात. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. सगळ्यात मोठं कोण आहे तर साधू आहे. संताशिवाय देव पण लहान आहे, संत मोठे. एका ठिकाणी असणाऱ्या त्या ठिकाणी पाठ भरला मुलांचा आणि गुरुजी पाठ शिकवणार, तेवढ्यात मुला गुरुजी आले नाहीत तोपर्यंत मुलांची चर्चा चालली. म्हणले सगळ्यात मोठं काय रे? म्हणले सबसे बडे काय क्या है? एक जण मुलगा म्हणला सबसे बडी पृथ्वी है. दूसरा लगेच म्हणला पृथ्वी क्या की बडी? वो शेष के नाक पे खडी हो क्या बडी? म्हणजे पृथ्वी कस काय मोठी आहे? म्हणले इथं शेषाने तर त्या ठिकाणी असणारा तिला फणीवर घेतलेला आहे. शेषाच्या नागेवर नागा फणीवर त्या ठिकाणी पृथ्वी आहे म्हणले. मग एक जण म्हणला शेष बडा. तिसरा म्हणला शेष काकी बडा, वो तो महादेवचे गले में पडा. चौथा म्हणला महादेव बडे. लगेच पाचवा म्हणला महादेव क्या की बडे, वो तो कैलास में खडे. कैलास पर्वतावर राहतात महादेव काय बडा. तर त्या ठिकाणी सहावा लगेच म्हणले कैलास बडा. कैलास क्या की बडा, वो रावणजीने उखाणा. रावणाने तो पर्वत हलवला. रावणाने त्या ठिकाणी असणारा सातवा जो म्हटला रावण बडा, रावण बडा. आठवा म्हणला रावण काकी बडा, वाली के बगल में दड़ा. वाली बड़ा, वाली काकी बड़ा, वो तो रामजी ने एक बाण में उखाड़ा. रामाने एका बाणात मारलं म्हणले राम बडे. लगेच दहावा म्हटला राम काकी बडे, वो हनुमान जी के हृदय में दड़े. हनुमान जी बड़े, वो हनुमान जी से कोई नहीं बड़े. हनुमान जी क्यों बड़े? हनुमान जी साधु है, हनुमान संत है, इसलिए हनुमान बड़े है. विठ्ठल आणि म्हणून या जगामध्ये सगळ्यात मोठं कोण असेल तर तो साधू आहे, ते संत आहे. देवालाही हृदयामध्ये धारण करण्याची शक्ती साधू मध्ये आहे. एवढा मोठा देव आहे, किती मोठा, एवढा प्रभू भावी तेने हृदय संपुष्टी साठवावी. एवढा मोठा असणारा त्या ठिकाणी देव आहे, परमात्मा आहे. पण एवढ्या मोठ्या देवाला साधूने हृदयात धारण केलेलं आहे. साधू मोठे आहे, संत मोठे. आणि म्हणून आपलं भाग्य आहे की आपल्या इथं महंत एवढे मोठे अधिकार ज्यांचा असताना देखील आपल्यामध्ये राहतात, आपल्या पद्धतीनं वागतात, आपल्या पद्धतीनंच त्या ठिकाणी राहतात. प्रकाशदासजी बाबा आणि आपल्यामध्ये राहून त्या ठिकाणी सगळ्याकडून परमार्थ करून घेतात. हे साधू मोठे. ते हयात असताना साधूचं साधू पण कळत नसतं, कोणत्याच साधूचं. आणि साधू नंतर गेल्यानंतर लोक म्हणतात आमच्या गावाला बाबा होते, ते असे असे होते, पण तेव्हा कळलंच नाही ना. आता गेले, आता उपयोग नाही. बहुतेक ठिकाणी असं होतं. आता आमच्या तिकडे गुरु गंगा भारती बाबा होऊन गेले कोठाळ्यात, त्यांची पुण्यतिथी आता झाली. पण ते असताना आमच्या परिसराला कळलं नाही. कारण ते असं साधं राहत होते, पांढरं धोतर, वरती भगवं शर्ट, मुंडासा वगैरे बांधायचे, किंवा कसं पण राहायचे. साधू कसंही राहू शकतो. बालवत असतं त्यांचं जीवन, पिशाचे होत असतं त्यांचं जीवन. आणि ते ह्या गावून त्या गावाला फिरायचे. साधू फिरता राहतो महाराज. नदी थांबली नाही पाहिजे, त्याच्यात जंतू होतात. नदीचं पाणी थांबलं, साधू बहता साधू आणि बहती नदी. नदी वाहत राहिली पाहिजे, साधू फिरता राहिला पाहिजे. आणि म्हणून ते या गावून त्या गावाला फिरायचे. तर लोक म्हणायचे बघा गोसाई आला, गोसाई आला. पण महाराज भारतीदास बाबांचा एवढा मोठा अधिकार होता, एवढा मोठा की त्या टायमाला एका कंडक्टरने त्यांची अवहेलना केली.
एक पाटोदा म्हणून गाव आहे, त्या गावावर पाठीवर गेले. एकच गाडी परतूरला जायचं होतं त्यांना. ती गाडी आली तर त्यांनी हात दाखवला. त्यांनी सगळ्या लोकांना घेतलं पण यायला घेतलं नाही. कारण काय म्हणे, हे उघडे द्यायचे दोड द्यायला तिकीट, त्याला काय पैसे असतात. आणि म्हणून यांना बसायच्या टायमाला त्यांनी दरवाजा लावून घेतला. लोक बसले. यांना वाटलं आपण नंतर बसू. बसतात लोक. लोक तर बसण्याकरता हे करतातच ना गर्दी. महाराजांना वाटलं, पण त्यांनी दरवाजा लावला. गाडी गेली. गेल्यानंतर पुढचा जो काही स्टॉप होता तिथं त्याला गंगा भारती दिसली. आणि दिसले, त्याने पाहिल्याबरोबर त्याला वाटलं असं दुसरं कोणी. त्याच्या पुढे गेल्यानंतर त्या बी स्टॉपवर तेच दिसले. पण आणि जेव्हा ती गाडी परतूरला गेली याला रेल्वे स्टेशनला, तेव्हा रेल्वे स्टेशनवरती उभा होती. मला बापरे, हे साधू येत राहू. तीच दाढी सफेद, तोच शर्ट, तेच धोतर, तिथं ती उभा होती. त्याला तरी मी त्याची आणखी भ्रांती गेली नाही. त्यांनी गाडी कुठे नेली? बस स्टँड वर गाडी नेल्यानंतर ते बसलेले होते तिथं. जिथं गाडी लावली तिथल्या स्टॉपवर त्या खुर्चीवरती बसलेले होते. मग मात्र त्याचा अहंकार गेला. मला घाम आला. त्याला गलित गात्र झाला. पहिला गाडीतून खाली उतरला आणि पाय धरले. महाराज, तुम्ही एवढ्या पुढं कसं काय आलात? मागून गाडी नाही आली, काय नाही. ते म्हणले, अरे आम्ही कुठं नाही, आम्ही सगळीकडेच आहे. पण तू सरकारी कर्मचारी आहे, तुला देवानी नोकरी लावली, पैसा दिला, सगळं चांगलं केलं, पण तुला उन्मत्त झाला ना तू, त्याचा तुला अहंकार झाला. पण एक लक्षात ठेव, ते तुझा पैसा, ती तुझी नोकरी, ते तुझा संसारातला मानपान साधू पुढं काही नसतो. आम्ही सगळ्या ठिकाणी असतो, पण लौकिकासाठी हे सगळं आम्हाला तुझ्या गाडीत ये नाही, नाही तर लोक जगू द्यायचे नाहीत आम्हाला. विठ्ठल साधू चमत्कार करीत नसतात, वेळ प्रसंगी अचानक चमत्कार होता. ज्ञानोबाराय निर्याडा बोलवला नाही, तो बोलाव लागला. पैठणच्या ब्राह्मणाला अहंकार झाला होता, अवहेलना केली त्यांची. आणि त्यांचा अहंकार जाण्यासाठी माऊलींना, अरे तुम्ही एवढ्या वर्ष शिकून कुठंतरी त्या ठिकाणी संस्कृत बोलायला लागला, पण मी असा निर्बुद्ध प्राणी रेरा, त्याला देखील तुमच्यापेक्षा भारी त्याच्याकडून वेद बोलून घेतो, म्हणून माऊलीनं बोलायला लागला. चमत्कार झाला. असं साधू संतांचं जीवन असतं वेळ प्रसंगी. आणि म्हणून या जगामध्ये साधू मोठे असतात. महाराजांचा मला एक अनुभव आला. इथं एकदा त्यांना मी न्यायला आलो आलो नव्हतं, काय नव्हतं. ते म्हणजे लवकर चला, मला फोन करीत होते, लवकर या. मी म्हणतो येतो निवांत जरा, आता यायचंच आहे आपल्याला. ते म्हणजे लवकर या. आलो. इथं आल्यानंतर ते म्हणजे लवकर, ते लगेच बाहेर आले कपडे घालून. म्हणलं बाबा, ते म्हण नाही, पाणी तुम्ही रस्त्यानेच प्या. मी म्हणलं का? नाही, लगेच चला. गाडीमध्ये बसले, मी गाडी वळवली, लगेच गाडी निघली. सुकापुरी फाट्यापर्यंत पाठीमागं गाडी असताना एवढा पाऊस झाला. आभाळ नव्हता, अचानक आभाळ आलं. एवढा पाऊस झाला, विजेचा कडकडाट, जोरदार पाऊस झाला. जवळजवळ तासभर पाऊस चालू. मग त्यांनी माझ्याकडे पाहून हसायला लागले. मी म्हणलं बाबा बरोबर, आलं माझ्या लक्षात. तर त्यांनी नंतर सांगितलं की हा जर पाऊस तुम्ही जर लेट आले असते तर तुमची गाडी इथं फसली असती, इथं राहिली असती, आपल्याला निघता नसता. मला वाटतं तेव्हा रस्ता बी नव्हता झाला, काही रस्ता झाला नव्हता. गाडी निघली नसती, तुम्हाला इथं 5-7 दिवस इथं थांबावं लागलं असतं. हे महात्म्यांचं जीवन असतं महाराज. विठ्ठल विठ्ठल. त्यांना हे सगळं कळत असतं, पण कळून ते आज्ञानी झालेले असतात. आज्ञानी झालेले असतात आणि मुद्दाम चातुर्य लपवतात, महत्व हरवतात. पिशेपणाने ते आपल्यासारखे मुद्दाम आज्ञानी होऊन राहतात. कारण आपल्याला भक्तीच्या मार्गाला न्यायचं असतं, म्हणून आपल्या मध्ये वेडे होऊन ते राहतात. नाहीतर त्यांना सगळं माहिती असतं, कोण किती पाण्यामध्ये आहे, कोणाचं काय चाललेलं आहे, सगळ्यांच्या मनातलंही त्यांना कळतं, सगळ्यांची अवस्थाही त्यांना कळते. तरी देखील पुत्रवत प्रेम करतात, कोणाचे गुणदोष पाहत नाही. साधूंचं जीवन हे असतं. मी किती दोषी हे त्यांना माहिती असतं, पण तरी ते म्हणतात हा आमचे पांडुरंग महाराज. आपण त्यांच्या जवळ गेल्यानंतर आपल्याकडे काय विकार आहेत हे त्यांना लगेच लक्षात येतं. तरी ते म्हणते आपल्याला मोठेपणा देत असतात. त्याचं नाव साधू आहे.
न पाये याती कुळाचा विचार, गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुले. गुणदोष विचारत नाहीत ना, दोषाला परावृत्त करतात. आणि एखादा थोडासा गुण असला की त्या गुणाचा वावा करतात लेकराचा. लेकरू आई पुढं येडवाकडं बोलतं महाराज ते, त्याला व्यवस्थित बोलता येत नाही, व्यवस्थित चालता येत नाही, पण त्याची आई म्हणते, त्याची आई कौतुकाने म्हणते, बघा माझा बाप किती छान बोलतो, किती छान चालतो. पण ते वास्तविक काही व्यवस्थित बोलत नसतं. तसं साधूंचं जीवन आईंचं जीवन असतं, साधूंचं जीवन चंदनासारखं जीवन असतं. गुणदोष दोष पाहत नाही, गुणच पाहतात. तर चंदनाच्या ठिकाणी गुण आहे. कोणता गुण आहे? संतान जसं चंदनाच्या अंगामध्ये गुण आहे. कोणता गुण आहे? चंदन काय करतो तर त्याच्या भोवतालचे जे झाड आहेत ना त्यांना सगळ्यांना तो सुगंधित करत असतो. चंदनाने बोरी. महाराज बोरीचं झाडच का बरं घेतलं साधून संतांनी? तो कोपाराने गिरी महाराज त्याचं कारण असं आहे, बोरीचं झाड खूप विचित्र आहे बरं. बोर येतात ते ठीक आहे, पण त्या बोरीच्या झाडाला दोन काटे असतात. एक काटा वाकडा असतो आणि एक सरळ असतो. तर आपण जर बोरीच्या झाडापासून जर चाललोत ना, तो वाकडा काटा लगेच आपल्या शेताला म्हणा कशाला गुप्तो, तो म्हणतो या ना हो चहा घेऊन. तो काटा आपल्याला ओढतो. आणि जो दुसरा असतो ना सरळ, तो लगेच पोटात घुसतो. तो म्हणतो होय पुढे, इकडं कुठे निघा, या म्हणलं की आलाच लगे. काही काही माणसं बोरीच्या काट्यासारखे असे झुडपासारखे त्या ठिकाणी असतात, वाकडे असतात ते, पण वरून दाखवत नाही ते. मधु तिष्ठती जीवाग्रे हृदय तो हाला. वरून गोड बोलतात पण आतमध्ये मात्र गळ घातलेला असतो ते. म्हणजे गोड बोलून काटा काढणारी माणसं असतात, त्यांना ज्ञानोबराय खळ वृत्तीचे म्हटले. एकदम असणारा दुष्ट तडक बोलणारा माणूस परवडतो, लगेच कळून जातो हा याच्यापासून सावध राहिलं पाहिजे. पण काही माणसं असे असतात महाराज, एवढे गोड बोलतात की आपल्याला वाटतं तेच खरे आपले मित्र आहेत आणि तेच खरे आपले हितचिंतक आहेत आपल्या मायबापापेक्षा. पण ते एवढे विध्वंसक असतात की त्यांच्या हृदयामध्ये आपल्याविषयी हलहल नावाचं विष भरलेलं असतं. मी बोलत नाही, सुभाषित का बोल, म्हणून बोरीचं झाड घेतलं. पण ते चंदन जे असतं ना, अशा बी बोरीच्या झाडाला ती सुगंधित करते. एवढ्या अवगुणी. तसे साधू असतात ना, दुष्ट खळांना नष्टाला अत्यंत असणाऱ्या घातकी विश्वासघातकी माणसाला देखील ते पवित्र करतात. त्याचं नाव साधू. अपिचे सुदुराचार भजते मानव. दुराचारातला दुराचारी असणारे जरी वाल्या दुष्ट होता. अनेक प्रकारचा आपल्याला प्रमाण बघता येतील, वेळ कमी. साधूंचं जीवन चंदनाप्रमाणे, चंदन स्वतः झिजत दुसऱ्याला सुगंधित करतं, तसं साधू हे सगळ्यांना आपल्या भोवती आलेल्या सर्वांना साधू सुगंधित करीत असतात. सगळ्यांना सुख देतात, आनंद देतात, समाधान देतात. आणि म्हणून महंत प्रकाशदासजी महाराज साधू आहेत. आपलं भाग्य आहे, आपल्या गावचं भाग्य ते इथं थांबलेत. काहीतरी त्यांच्या मनामध्ये असेल, काहीतरी ठरलेलं असेल आणि म्हणून ते आपल्याला त्या ठिकाणी इथं सहवास देतात, आपल्याला आनंद देतात. त्यांच्या रूपाने इथं काहीतरी मोठं होईल महाराज. विठ्ठल विठ्ठल. साधं व्यवहारामध्ये शेण पडलं तरी माती घेऊन उठते, हे तर साधू आहे. ते राहतात म्हणजे काही वेळ म्हणून राहत नाहीत, कारण वेळ दाखवतात ते वरून. पण कधी काळी
या सगळ्या गोष्टीचा उदय येईल, मग नंतर आपल्याला ही किंमत कळेल. पारखी अशी सांगता गोष्ट. ती गवळण म्हणू लागली, महाराज तुम्ही साधू येतं, तुकाराम महाराज तुम्ही साधू येत. संसारातल्या जर एखाद्या माणसाला मी सांगायले ना, ती माझी खिल्ली उडवतील, चेष्टा करतील, म्हणतील ही बाई बिघाडलेली म्हणतील, हिला कटाळा आला म्हणतील घरी जायचा, हिला कंटाळा आला संसार करायचा. पण तुम्ही पारखी येत ना, तुम्ही महात्मे येत ना, संत येत ना, म्हणून माझ्या साधकाची वृत्ती तुम्हाला कळते. महाराज टाळकऱ्यांचं महत्व टाळकऱ्याला कळतं, गुणवानांचं महत्व गुणवानाला कळतं, ज्ञानांचं महत्व ज्ञानाला, भक्ताचं महत्व भक्ताला कळतं. जो टाळकरी नाही ते लोक जे आहेत ना, काय म्हणतात माहितीये का, टाळ कुटी ते म्हणे. हा निघले का महाराज, हा कुठे मग आज हप्ता सप्ता नाही म्हणत ते. बर का महाराज, काय काल आणायचा काही. आपण जर टाळकरी एखाद्या गावाला निघलोत महाराज, तर जे बेटाळकरी असतात ना, नास्तिक असतात ना, ते सप्ताह कुठं चाललंय सप्त्याला नाही म्हणत. हा कुठे मग हप्ता तुमचा. कारण अशा पद्धतीनं ज्या त्या माणसाला ज्या त्या माणसाचं महत्व कळत असतं. पारमार्थिक माणसाला पारमार्थिकच माणसाचं महत्व कळतं, दुसरे माणसं त्यांची अवहेलना करीत असतात. आणि म्हणून आज काळ आहे, धर्म जपला पाहिजे, आपले साधू जपले पाहिजे, आपले टाळकरी वारकऱ्यांनी वारकऱ्यावर प्रेम केलं पाहिजे. भूता परस्परे कडो मैत्र जीवनाची ज्ञानोबारांची प्रतिज्ञा आहे, ज्ञानोबारांची. म्हणून त्या ठिकाणी ते गवळण म्हणाली, महाराज तुकाराम महाराज तुम्ही संत येत, म्हणून तुम्हाला मी सांगते, पारखी अशी सांगता गोष्टी, घरची कुटी खातील. मी जर दुसऱ्याला सांगायला गेले तर ते माझी निंदा करतील. तुकोबारांच्या लक्षात आलं, तुकोबारांनी त्या गवळणीकडे पाहिलं निरखून आणि सांगितलं, बरोबर आहे, मला तुमची अवस्था कळालेली आहे, तुम्ही साधक दशेमध्ये गेलेले आहेत, आता तुम्हाला देव भेटणारच आहे, पूर्ण तुमचं जीवन होणार आहे, कालारूप तुम्ही त्या ठिकाणी होणार आहे, पूर्णत्वाला तुम्ही जाणार आहे. एक करा, मी सांगतो ते, तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाही परत. आणि आता तुम्ही त्या अवस्थेवर गेलात ना, तीच अवस्था निवांत तिथं उभा राहा आणि पुन्हा पुन्हा त्याच देवाचं भजन करा, त्याच चिंतन करा, एक दिवस तुमचा उद्धार होईल. विठ्ठोबा रखुमाई दोन्ही एकत्रच आला बाबा. दोन्ही एकत्र आणलेला आहे बाबांनी, म्हणून कीर्तन करायचं जरा परीक्षाचे. विठ्ठल विठ्ठल पहिला आपण त्या ठिकाणी फुलं धर्मनाथ बीजेचा त्या ठिकाणी 5 मिनिटांमध्ये आपण उत्सव करून घेऊ आणि काल्याचा प्रसंग 5 मिनिटात बघू, सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल विठ्ठल परंपरा म्हणजेच वारकरी संप्रदाय आहे. दत्त परंपरा, चैतन्य परंपरा, नाथ परंपरा हीच वारकरी संप्रदाय. कुठून वारकरी संप्रदायाची परंपरा आहे महाराज? ज्ञानदेव रचिला पाया आणि तुका झाला असे कळस. पण ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु कोण येतं? निवृत्तीनाथ दादा. निवृत्तीनाथ दादांचे गुरु कोण येतं? गोरक्षनाथ. गहिनीनाथ. गहिनीनाथांचे गुरु कोण येतं? गोरक्षनाथ. आणि गोरक्षनाथांचे गुरु कोण आहेत? मच्छिंद्रनाथ. आणि मच्छिंद्रनाथांचे गुरु आदिनाथ. आदिनाथ उमा तिचं प्रगटली, मच्छिंद्राला दवी सहज स्थिती, तेची प्रेम मुद्रा गोरक्षा दिदली, पूर्ण कृपा केली गहिनीनाथ. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवासार चोचविले ही नवनाथ परंपरा आहे. याच्यात नवनाथ आले सगळे बर का. आता मग ते जालिंदरनाथ असतील, चरपटीनाथ असतील, अडभंगनाथ असतील, सगळे नाथ आले. पण एवढ्या नाथामध्ये नवनाथ सगळे आलेले. मग ही परंपरा जी आहे आदिनाथापासून चालू आलेली परंपरा मच्छिंद्रनाथ आहे. कारण मासोळीच्या पोटातून जन्म झाला
आदिनाथाचं म्हणजे त्या ठिकाणी भगवान शंकर त्या ठिकाणी आदिनाथाचं ज्ञान ऐकलं. भगवान विष्णू हे ज्ञान लक्ष्मीला सांगत असताना ते ऐकलं माशाच्या पोटातून. कोणी ज्ञान चोरून ऐकलं म्हणून तिरसूळ फेकून मारला आणि कान फाटला म्हणून कान फाटी झाली आणि बाहेर आले. तुम्ही का ज्ञान ऐकलं? मी मच्छिंद्रनाथ आहे. माश्याने त्या ठिकाणी उपचीर नावाच्या वसूचं विरी गिळल्यामुळे मी त्यांच्या पोटी, मी कवी नारायणाचा अवतार आहे, प्रगट झाले. आदिनाथांनी सांगितलं हे तर ज्ञान तुम्हाला झालंच झालं, पण बद्रिका आश्रमाला जाऊन तुम्हाला दत्ता भगवंत त्या ठिकाणी उपदेश करतील, मंत्र देतील, तिथून पुढे तुम्ही सिद्ध होता. मच्छिंद्रनाथ पुढे बद्रिका आश्रमामध्ये गेले. दत्त भगवंत प्रगट झाले, त्यांनी दीक्षा दिली, सिद्ध झाले महाराज. फिरत फिरत बांगलादेशामध्ये गेले. कोडगाव नावाचं त्या ठिकाणी गाव आहे आणि तिथं ब्राह्मण आहे. त्या ब्राह्मणाची पत्नी असणारी सरस्वती लेकरू संतान नाही, अलक निरंजन साधू भिक्षा मागण्याकरता गेल्यानंतर ती बाई पुढे आली. पुत्र हिनस्य मे राज्यम, सगळे बाबा रडायला लागले. का बरं? मुलगा नाही म्हणून दुःख होत नाही तर सगळे गडगंजे संपत्ती. दया आली महाराज साधूला. संसाराचं फळ म्हणजे मुलगा होणं. एवढे वर्ष झाले लग्नाला मुलगा नाही. झोळीत हात घातला, भस्म काढलं, सूर्यनारायणाचा त्या ठिकाणी मंत्र म्हणून भस्म त्या ठिकाणी देऊन टाकलेले. बाई हे भस्म घ्या, प्रशन करा, अत्यंत तेजस्वी असणारा नारायणाचा अवतार मुलगा होईल तुम्हाला. बाईनं भस्म घेतलं, निघून गेले. कधी येतात बाबा? 12 वर्षांनी येईल परत. भस्म घेतलं, निघून गेले. बाबा निघून गेले, मच्छिंद्रनाथ निघून गेले. बाई शेजारीन बाईच्या घरी बसायला गेली. बाई म्हणी आणि सांगायला लागली, महाराज यांच्या मनात काही राहत नाही बरं, हा बायांचा गुण आहे का शाप आहे मला काही सांगता येत नाही. हसल्यामध्ये याचा अर्थ शापच आहे. कोणी दिलेला आहे, आता ते रामायण मी सांगत बसत नाही, मग कीर्तन वाढ राहत नाही मनामध्ये. द्रौपदीच्या टायमाला दिलेला शाप, आपलं कुंतीच्या टायमाला तिनं लपून ठेवलं होतं ना, कर्ण माझा आहे म्हणून, सांगितलं नव्हतं. मग तिला शाप झाला, बायांना शाप दिला, तुमच्या मनातच काही राहायचं नाही. तेव्हापासून या कोणी किती हे सांगू द्या, एखादी बाई सांगते कोणाला सांगू नको तुला म्हणून मी सांगते. मला बी मालकाने सांगितलेलं आहे, पण मालकाने सांगितलेलं आहे कोणाला सांगायचं नाही, पण मी तू लय आपण दोघी जणी म्हणजे मैत्रिणी आहेत म्हणून तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू कानात सांगते पुस्तक. पण ती बाईच्या काही मनात राहत नाही. 2-3 दिवस कस तरी दम धरते, पण ते काही मनात राहत नाही. ती दुसरीला म्हणते तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू नको. तिच्या राहत नाही, ती तिसरीला म्हणते तू असं सगळं वडी काळ्यात करते, पण तुला म्हणून सांगते. सगळ्या गावात करते, तिचं नाव आहे. त्या बाईच्या मनात राहिलं नाही, ती सांगू लागली. बाई म्हणले कान फाटे साधू आला होता, त्यांनी अशी अशी चिमूट दिली, पुत्र होईल म्हणे. बाई खाऊ नको म्हणे, ती खूप बुद्धीची बाई होती. दुसरी खाऊ नको, असे गोसाईले झालेले एक म्हणे ढोंगी सोंगी, हे काय करतात भस्मून असं काहीतरी देतात अशा रूपवान बाईला, आणि ते त्या ठिकाणी ते कुत्री बनवतात आपल्याला त्या मंत्राने, आणि मग नेतात मग आपल्याला ते बरोबर. हिला ते खरं वाटलं, खोटं लवकर पटत माणूस. खरं वाटलं, बाई म्हणे असं असं का? हा. मग ती राग ती फेकून तिनं ती चिमूट त्या भस्म आणलं, त्या उकंडीवर टाकून. महाराज प्रताप होता तो मंत्राचा. मच्छिंद्रनाथांची भस्म होतं, ते काही साधं होतं का? ते मंत्राचा प्रताप होता तो. सूर्यनारायणाचा त्या ठिकाणी मंत्र होता. महाराज टाकल्यानंतर 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर उकंड्यावरच जन्म झाला त्या बाळाचा, पण वरून शेण असल्यामुळे ते तसंच राहील. उकंड्यावर जन्म झाला. 12 वर्षांनी अलक निरंजन साधू मच्छिंद्रनाथ आले. बाईची भेट झाली. बाईकडे पाहिलं, बाई बच्चा काय आहे, म्हणजे मी भस्म दिलेला मुलगा कुठे आहे? तेव्हा ती बाई म्हणू लागली, बाई मी काही भस्म खाल्लं नाही म्हणे बाबा तुमचं. का बरं? मग तिनं झालेला प्रकार सांगितलं. मी शेजारणीला सांगितलं होतं, बाबा मध्ये अरे आहे, दुष्ट बुद्धीने नाश केला म्हणे तुझा, विकल्प बुद्धीने नाश झाला म्हणे तुझा. बाई ते भस्म काय केलं? हे म्हणे पुढे आमचं शेण टाकायचा उखंड आहे त्याच्यात टाकलं. मच्छिंद्रनाथ तिकडे गेले, हाक मारली. गोरक्ष हाक मारल्याबरोबर आतून आवाज आला, गुरु महाराज आम्ही सिद्ध आहोत. आम्ही गोरक्षामध्ये म्हणजे गायीच्या शेणामध्ये आम्ही सिद्ध आहोत. अशा पद्धतीनं हाक मारल्याबरोबर त्याच्यातून बाळ प्रगट झालं, तेजस्वी. आणि मग ही बाईचं डोळे दिपल्या गेले महाराज. तेजस्वी बाळ झालं. मच्छिंद्रनाथांनी हाताला धरलं, सांगितलं तुम्ही गोरक्षनाथ आहेत आजपासून, चला माझ्याबरोबर. बाई म्हणजे द्या ना मला, म्हणजे तुला होय आता. खूप बुद्धीची ठरली. अशा पद्धतीनं गोरक्षनाथाचा
गोरक्षनाथाने गहिनीनाथाला निर्माण केलं महाराज. त्याचा मोठा इतिहास आहे. गहिनीनाथाला दीक्षा दिली. गहिनीनाथ वाट पाहत होते शिष्याची. ब्रह्मगिरीला हे चारही मुलं आणि आई वडील विठ्ठल पंत रुक्मिणी ब्रह्म प्रदक्षिणा करण्याकरता गेले. ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा करत असताना गहिनीनाथाने वाघाचं रूप धारण केलं. निवृत्तीनाथाच्या पाठीमागे लागले. वाघ आला म्हणून सगळीकडे गेले. सगळेजण पळाले. निवृत्तीनाथाच्या पाठीमागे लागून निवृत्तीनाथ त्या गुहेत घुसले. त्या गुहेमध्ये अत्यंत प्रकाश होता. समोर त्या ठिकाणी आजानबाहूचे साधू बसलेले होते. जटा होत्या, दाढी होत्या, भस्म अंगाला लेपन केलेलं होतं, रुद्राक्षाच्या माळा होत्या. समोर निवृत्तीनाथ गेल्यानंतर पाठीमागे फिरून पाहू लागले, वाघ कुठे? तेव्हा आवाज आला, वाघ नाही, मी गहिनीनाथ आहे. मीच वाघ झालेलो होतो, तुला उपदेश करण्याकरता बसलो, बस माझ्या समोर. निवृत्तीला उपदेश केला निवृत्तीनाथाला गहिनीनाथाने. आणि मग निवृत्तीनाथाला उपदेश झाल्यानंतर हे सिद्ध बेटाला आळंदीला आले आणि त्यांनी ज्ञानोबारायांना उपदेश केला. आणि ज्ञानोबारायांनी ठरवलं, आता कलियुग आहे, आता ह्या मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकळ करी. या मराठी नगरीमध्ये कोणालाच आज्ञानी ठेवायचं नाही. एक गुरु एक शिष्य परंपरा संपून टाकायची, सगळ्यांनाच ज्ञान द्यायचं. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानदेवा सार सोजविले. ज्ञानोबारायांनी सगळ्यांना ज्ञान दिलं. त्याचं नाव वारकरी संप्रदाय. म्हणून हा वारकरी संप्रदाय नाथ परंपरेपासून चालत आलेला ज्ञानोबारायांचा त्या ठिकाणी संप्रदाय म्हणून आज धर्मनाथ बीज आहे. विठ्ठल विठ्ठल. त्या ठिकाणी असणारे धर्मनाथ अशा पद्धतीने असणारे त्या ठिकाणी सिद्ध झाले. म्हणून एकदा त्यांच्या नावाचा जय जयकार करू आणि एकदा फुलांचं त्या ठिकाणी आपण ग्रहण करूया. पुंडलिक वरदा श्री गुरु धर्मनाथ महाराज की जय. हरी विठाला विठाला. वृंदावनामध्ये गायी चारत असताना त्या ठिकाणी जिकडे तिकडे गायी गेलेले आहेत, खेळ खेळू लागलेले आहेत, अनेक प्रकारचे खेळ खेळले. मुलं थकले आणि मुलं थकल्यानंतर कृष्णाला म्हणाले, कृष्णा अरे कौरव खेळ खेळतो, खांदी भार पोटी भूक, काय कीर्तनाचे नाही काय खेळा याचे सुख. अरे खांद्यावर भार किती कुरघोडी करतोस तू आमची. कानोबा खेळ डाव जाऊ नको रडी, किती करशील रे कुरघोडी. म्हणून कीर्तन काही एकट्याचा खेळ नाही महाराज, हे सवंगड येत म्हणून मी जमते. कुरघोडी खेळे, भावरा खेळला, हमामा, हुतुतू, कबड्डी, आट्या पाट्या, अनेक खेळ खेळले. खेळ खेळून दमले पोर. आता म्हणले तेव्हा आता काहीतरी त्या ठिकाणी आम्हाला भूक लागलेली आहे. देवाने सांगितलं चला. देवाने
यमुनेच्या काठावरती आपल्याला काला करायचा आहे. एक करा, आपल्या ज्या गायी लांब दूर गेलेल्या आहेत ना त्या सगळ्या घेऊन या. सगळ्या गायी घेऊन या, कळंबाच्या झाडाखाली बसवा आणि मग आपण त्या ठिकाणी असणाऱ्या यमुनेच्या डोहावर काला करू. मुलं गायी आणण्याकरता गेले, सगळ्या गायी आणल्या, पण मनेरी नावाची गाय काय ऐकत नाही. देवानी सांगितलं, गोपाळांनी सांगितलं मन ऐकत नाही. देवानी सुंदर वेणू वाजवला, मन नावाची गाय धावत आली आणि श्रीकृष्ण परमात्म्याचे पाय चापू लागले. सगळ्या गायी कळंबाच्या झाडाखाली बसल्या. गोपाळ असणारे त्या ठिकाणी त्या यमुनेच्या डोहावरती खडकावरती सगळे गोपाळ बसवले. मध्यभागी श्रीकृष्ण परमात्मा उभा राहिले आणि हातामध्ये सगळे असणारा तो प्रकार घेतलेला आहे काल्याचा. लहान लहान गोपाळ पुढे बसवले, थोडे मोठे मोठे मागे बसवले, सगळ्यात मोठे त्याच्या मागे बसवले. मध्यभागी कृष्ण परमात्मा उभा राहिले आणि त्या ठिकाणी सुंदर प्रकारचा काला करतात. अवघ्या सोडी येल्या मोठा, आजीचा दही काला गोमटा, घ्यारे घ्यारे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ. कुंडली ज्ञानेश्वर शिंकेला विले दुर्गी